पीएचडीची मुलाखत नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात धाकधूक सुरू होते, नाही का? संशोधक बनण्याच्या प्रवासातला हा शेवटचा पण कदाचित सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. तर आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप कसा असेल? सगळ्यात आधी आपण बघू की मुलाखतीपर्यंत पोहोचणारे उमेदवार साधारणपणे 2 प्रकारचे कसे असतात. मग आपण मूल्यांकनाचे 3 मुख्य स्तंभ समजून घेऊ, म्हणजे उमेदवाराची क्षमता, संस्थेमध्ये ते संशोधन शक्य आहे का आणि त्यातून ज्ञानात काय भर पडणार आहे. आणि हो, या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट आहे, पॅशन फॅक्टर, जो कधीकधी सगळा खेळच बदलून टाकतो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, म्हणजे मुलाखतीला येणारे उमेदवार कोण असतात. ते मुख्यत्वे 2 वेगवेगळ्या मार्गांनी इथपर्यंत पोचतात आणि गंमत म्हणजे त्यांच्या मूल्यमापनाची पद्धती थोडी वेगळी असते. तर हे 2 गट कोणते? पहिला गट म्हणजे असे उमेदवार ज्यांनी विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा, म्हणजे आपण ज्याला पीईटी म्हणतो, ती पास केलेली असते. आणि दुसरा गट असतो एक्झॅम्प्टेड उमेदवारांचा, म्हणजे असे उमेदवार ज्यांना या परीक्षेतून सूट मिळालेली आहे, कारण त्यांनी आधीच नेट सेट किंवा एमफिल सारखी परीक्षा उत्तीर्ण केलेली असते. आता इथेच खरा फरक आहे आणि तो आहे गुणांच्या विभागणीत. जे पीईटी देऊन आलेत त्यांच्यासाठी 70% वजन त्यांच्या परीक्षेच्या मार्कांना दिलं जातं आणि 30% मुलाखतीला. पण जे एक्झॅम्प्टेड कॅटेगरीत आहेत त्यांच्यासाठी सगळं काही, म्हणजे पूर्ण 100% फक्त आणि फक्त मुलाखत आणि प्रेझेंटेशनवर अवलंबून असतं. विचार करा, त्यांच्यासाठी ही मुलाखत किती जास्त महत्त्वाची असेल. अक्षरशः करो या मरोचीच परिस्थिती असते. मग आता प्रश्न हा आहे की ते 30% गुण असोत किंवा पूर्ण 100%, समिती नक्की शोधतेय तरी काय? दोन्ही प्रकारच्या उमेदवारांना शेवटी एकाच मोठ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं, तुमचं संशोधन आम्ही का निवडावं? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी कोणतीही निवड समिती मुख्यत्वे 3 स्तंभांवर लक्ष केंद्रित करते. हे 3 स्तंभ म्हणजे 1. उमेदवाराची स्वतःची क्षमता किंवा योग्यता. 2. त्या संस्थेमध्ये ते संशोधन करणं कितपत व्यवहार्य आहे. आणि 3. त्या संशोधनामुळे ज्ञानाच्या क्षेत्रात काय नवीन भर पडणार आहे. याच 3 कसोट्यांवर प्रत्येक उमेदवाराला पारखलं जातं. ठीक आहे, तर आता आपण यातला प्रत्येक स्तंभ थोडा खोलात जाऊन समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभापासून, उमेदवाराची योग्यता, म्हणजे कॅन्डिडेट कॉम्पिटन्स. याचा सरळ सोपा अर्थ आहे, हे जे काही मोठं संशोधनाचं काम आहे ते पूर्ण करण्याची क्षमता ह्या व्यक्तीमध्ये आहे का? आणि ही योग्यता म्हणजे फक्त कागदावरची डिग्री नाही, हे लक्षात घ्या. समिती काय पाहते? त्यांना विषयाचं सखोल ज्ञान आहे का? रिसर्च मेथोडॉलॉजीची, म्हणजे गुणात्मक आणि संख्यात्मक पद्धतींची समज आहे का? SPSS किंवा एक्सेल सारखी साधनं वापरण्याचा अनुभव आहे का? उद्दिष्ट आणि गृहीतकं स्पष्ट आहेत का? आधी काही संशोधन, जसं की एमफिलचं डिसर्टेशन वगैरे केलं आहे का? आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच प्रश्न असतो, हे सगळं करण्याची मूळ प्रेरणा काय आहे? आवड आहे की फक्त डिग्री हवी आहे? आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, मुलाखत घेणारी समिती खूप अनुभवी असते. ते उमेदवाराच्या बॉडी लँग्वेजवरून, बोलण्यातल्या आत्मविश्वासावरून आणि उत्तर देण्याच्या पद्धतीवरूनच लगेच ओळखतात की विषयाबद्दल खरी आवड आहे की नाही. त्यामुळे तुम्ही काय करणार आहात हे सांगण्यापेक्षा ते का आणि कसं करणार आहात हे आत्मविश्वासाने मांडणं खूप महत्त्वाचं ठरतं. चला, समजा उमेदवाराने आपली योग्यता सिद्ध केली. पण इथंच गोष्ट संपत नाही. आता येतो दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा, इन्स्टिट्यूशनल फिजिबिलिटी, म्हणजे संस्थेतील व्यवहार्यता. अगदी प्रॅक्टिकल मुद्दा आहे. तुमची कल्पना कितीही भारी असली तरी ती या संस्थेत, या परिस्थितीत पूर्ण करणं शक्य आहे का? म्हणजे समिती काय विचार करते की या संशोधनासाठी लागणारी लॅब किंवा सॉफ्टवेअर किंवा ग्रंथालयातली पुस्तकं आपल्याकडे आहेत का? सगळ्यात महत्त्वाचं, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे योग्य आणि अवेलेबल गाईड आहे का? हा उमेदवार जे काम सांगतोय ते 3 ते 5 वर्षांच्या काळात पूर्ण होण्यासारखं आहे का? या सगळ्या व्यावहारिक गोष्टींचा विचार केला जातो. म्हणजे बघा, हे असं आहे की समिती फक्त एका आयडियाकडे बघत नाहीये, ते एका प्रोजेक्ट प्लॅनचं मूल्यांकन करत आहेत. त्यांच्यासाठी तुमची कल्पना ही फक्त एक कल्पना नाही, तर एक प्रोजेक्ट आहे. आणि त्यांना हे बघायचंय की हा प्रोजेक्ट त्यांच्या संस्थेत यशस्वी होऊ शकतो की नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर, योग्यता दाखवते की उमेदवार काम करू शकतो, पण व्यवहार्यता ठरवते की ते काम तो इथे करू शकतो की नाही. ठीक आहे, उमेदवार सक्षम आहे आणि संशोधन संस्थेत करणं शक्यही आहे. आता येतो तिसरा आणि अंतिम स्तंभ, कॉन्ट्रिब्युशन टू नॉलेज, म्हणजे ह्या सगळ्याचा उपयोग काय? ह्या संशोधनामुळे सध्याच्या ज्ञानात काहीतरी नवीन, काहीतरी मौलिक भर पडणार आहे का? सोप्या भाषेत, ह्या संशोधनाचं महत्त्व काय?
आणि इथेच रिसर्च गॅप ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते. रिसर्च गॅप म्हणजे काय? तर तुमच्या विषयातला एखादा असा प्रश्न ज्याचं उत्तर अजून कोणी दिलेलं नाही किंवा एखादा असं क्षेत्र ज्याकडे अजून कोणी लक्ष दिलेलं नाही. तुमचं संशोधन बरोबर हीच पोकळी घरून काढणार आहे का हे समितीला बघायचं असतं. त्यामुळे समितीचे प्रश्न कसे असतात की तुम्ही खरंच एखादा रिसर्च गॅप भरून काढताय का? तुमची पद्धत, तुमचा दृष्टिकोन काहीतरी नवीन आहे का? तुमच्या संशोधनाचा समाजाला किंवा कुठल्या तरी इंडस्ट्रीला काही उपयोग होणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं, यातून भविष्यातल्या संशोधनाला काही दिशा मिळू शकते का? या प्रश्नांची उत्तरं समिती शोधत असते. त्यामुळे एक गोष्ट पक्की आहे, फक्त माझा विषय नवीन आहे असं म्हणून चालत नाही. तो कसा नवीन आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे पटवून देण्याची जबाबदारी पूर्णपणे उमेदवाराची असते. आणि हे अगदी आत्मविश्वासाने सांगावं लागतं. तर आतापर्यंत आपण मूल्यांकनाचे हे 3 स्तंभ पाहिले: योग्यता, व्यवहार्यता आणि ज्ञानातील भर. पण खरं सांगायचं तर या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट आहे, एक असा एक्स फॅक्टर जो अनेकदा निर्णायक ठरतो, आणि तो म्हणजे उमेदवाराची पॅशन, त्याची तळमळ. कारण हे समजून घ्या की समिती फक्त एका 3-4 वर्षांच्या प्रोजेक्टकडे बघत नाहीये. ते एका भावी संशोधकाला शोधत आहेत, अशी व्यक्ती जी पुढची अनेक वर्ष त्या क्षेत्रात आपलं योगदान देईल. म्हणून आजच्या चर्चेचं सार काढायचं झालं तर ते असं आहे: योग्यता दाखवते की उमेदवार काम करू शकतो, व्यवहार्यता दाखवते की तो ते काम इथे करू शकतो, आणि ज्ञानातील भर हे सांगते की ते काम का केलं पाहिजे. आणि या तिन्ही गोष्टी जिथे एकत्र येतात तिथे दिसते ती पॅशन. शेवटी संशोधन हा काही महिन्यांचा प्रोजेक्ट नाहीये, तो एक मोठा खडतर प्रवास आहे. आणि हा प्रवास पूर्ण करण्यासाठी लागणारी आंतरिक ऊर्जा, ती तळमळ, जर समितीला उमेदवाराच्या डोळ्यात दिसली तर बाकीच्या गोष्टींमध्ये थोडं कमी जास्त असलं तरी हा मुद्दा एक शक्तिशाली टाय ब्रेकर ठरू शकतो. म्हणून जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे: हे सगळे कागद, प्रेझेंटेशन्स आणि औपचारिक निकष, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या विषयाबद्दलची खरी आवड आणि चिकाटी समोरच्या समितीपर्यंत कशी पोहोचवता येईल? So friends, I hope you are enjoying this video. Don't forget to hit the like button and subscribe to Genius Thinking.